नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं BSc नर्सिंग झालेलं आहे किंवा नर्सिंग क्षेत्रातील डिप्लोमा झालेला आहे, अशांसाठीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नर्सिंगमध्ये जवळपास बघा 3,500 जागांसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यासाठीची जी काही कॉमन एंट्रन्स टेस्ट असणार आहे त्याबद्दलची ही सविस्तर माहिती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला ही नर्सिंग ऑफिसरची जी रिक्रूटमेंट आहे त्याची प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे, त्या ठिकाणी परीक्षेसाठी सिलेबस कसा असेल, तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट किती भेटणार आहे आणि परीक्षेसाठीची फी किती असेल, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सर्व उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो बघा, नर्सिंग ऑफिसरची जी रिक्रूटमेंट आहे त्याच्यासाठीची कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे ती टेस्ट होणार आहे आणि यासाठी आपल्याला सॅलरी बघा किती असणार आहे, 9,300 ते 34,800 रुपये इतकी तुम्हाला तिथं सॅलरी असणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा, BSc तुमचं नर्सिंग असलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांचा नर्सिंगचा डिप्लोमा झालेला आहे हे देखील विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात, ही परीक्षा देऊ शकतात। फक्त जे काही विद्यार्थी डिप्लोमा नर्सिंग झालेला आहे त्यांच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, ते पण मिनिमम 50 बेड हॉस्पिटलचं आहे अशा ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे, तिथं एक्सपिरियन्स असला पाहिजे की ज्याचं 50 बेड हॉस्पिटलची कॅपॅसिटी आहे अशा ठिकाणचा। आलं का लक्षात? क्वालिफिकेशन BSc वाल्यांसाठी क्वालिफिकेशन फक्त BSc नर्सिंग असणं आवश्यक आहे आणि डिप्लोमा वाल्यांसाठी इथं तुम्हाला अनुभव मागितलेला आहे, BSc नर्सिंग वाल्यासाठी अनुभवाची आवश्यकता नाही। चला, त्याच्यानंतर आपल्याला एज लिमिट दिलेला आहे, तुमचं एज जे आहे ते 18 ते 30 वर्षामध्ये असलं पाहिजे आणि इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, जनरल OBC कॅन्डिडेटसाठी 3,000 रुपये ॲप्लिकेशन फी आहे आणि SC ST कॅन्डिडेट EWS कॅन्डिडेटसाठी 2400 रुपये इथं परीक्षा फी असणार आहे। पर्सनल डिसेबिलिटी जे आहेत त्यांच्यासाठी इथं परीक्षा फी नसणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची इथं वेबसाईट दिलेली आहे, या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत। ही जी काही लिंक आहे ती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा 22/7/2025 पासून सुरू झालेले आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 11/8/2025। तर तुम्ही 11/8/2025 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता। इथं काय बेसिक सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो बघा, मी तुम्हाला या बाकीच्या सूचना न वाचता तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मी कव्हर करणार आहे, कारण ही जी PDF आहे ती जवळपास 23 पानांची PDF आहे, त्यामुळे सगळी PDF मी वाचून दाखवणार नाही, ही डिटेल PDF तुम्हाला वेबसाईटवरती देखील पाहायला मिळणार आहे। इथं एजमध्ये रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे, त्या कास्ट कॅटेगरीनुसार जे शासनाच्या नियमाप्रमाणे एजमध्ये रिलॅक्सेशन आहे ते देखील इथं देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर बघूया आपल्याला इथं पाहायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली इथं सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे ते इथं बघा, तुम्हाला इथं जे काही पर्सनल डिसेबिलिटी आहे त्या कॅन्डिडेटसाठीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे। तर बघा, एक्झामचे जे क्वेश्चन आहेत ते कशा पद्धतीने असणार आहे, तुमची परीक्षा जी आहे ती मित्रांनो 2 स्टेजमध्ये होणार आहे। त्याच्यामध्ये बघा 100 मार्काचे MCQs क्वेश्चन असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी 90 मिनिटांचा टायमिंग दिला जाणार आहे। ही झाली फर्स्ट स्टेज आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेजमध्ये जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काय केलेलं आहे, इथं 160 क्वेश्चन दिलेले आहे आणि 160 मार्क असून 180 मिनिट त्याच्यासाठी तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे। सेकंड स्टेजची जी मेन एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1/3 मार्क जे आहेत ते प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी कट केले जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्या। तुम्ही ज्या वेळेला फर्स्ट स्टेज क्लिअर करणार आहे त्यावेळेला तुम्हाला
सेकंड स्टेजची जी मेन एक्झाम आहे ती मेन एक्झाम देण्यात येणार आहे। आता इथं सिलेबस देखील तुम्हाला दिलेला आहे। तुम्हाला सिलेबस जो आहे तुमचं नर्सिंगचं जे आहे त्याच्यानुसार सिलेबस असणार आहे। नर्सिंगला जो तुमचा सिलेबस होता तो असणार आहे जनरल अवेअरनेस आहे आणि ॲप्टिट्यूड देखील क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरत असताना काय करायचं आहे, सर्व तुमच्या डॉक्युमेंट वगैरे जे आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत। फॉर्म भरत असताना तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आले तर इथं तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेला आहे। त्या टोल फ्री नंबरवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तिथं कॉल करू शकता। तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन तिथं केलं जाणार आहे। तर बघा, ही जी भरती आहे ही भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे। कोणकोणत्या हॉस्पिटलला याची रिक्वायरमेंट आहे ती हॉस्पिटलची यादी देखील मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आणि आपल्याला पाहायचं आहे की आता इथं अनेक्षरी वगैरे तुम्हाला जोडण्यात आलेले आहे। अनेक्षरी व्यवस्थित वाचायचे आहे। टोटल वॅकन्सी ज्या आहेत ते किती आहेत बघा इथं, तर 3500 जागा भरल्या जाणार आहेत। कोणत्या कास्ट कॅटेगरीला आणि कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये किती जागा आहेत हे देखील इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो, मुंबईमध्ये किती जागा आहेत तर हे देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे। पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती असणार आहे। त्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे पाहायचं आहे की कोणत्या हॉस्पिटलला किती जागा आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता। तर बघा, तुम्हाला इथं काही डॉक्युमेंट तिथं सबमिट करावं लागणार आहे। ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्यावेळेला काही डॉक्युमेंट तिथं अपलोड करावं लागणार आहेत। त्याचा फॉर्मॅट देखील इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो। हे जे काही डॉक्युमेंट आहेत याची प्रिंट आउट करून याच्यामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती माहिती सर्व भरायची आहे आणि तिथं अपलोड करायचे। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंट देखील काढून ठेवणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो। तर पहा, अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे। 3500 जागा ऑल ओव्हर इंडियामध्ये भरल्या जाणार आहेत मित्रांनो। ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे आणि किंवा नर्सिंगचा डिप्लोमा झालेला आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। फी थोडीशी इथं जास्त आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आणि अशाच नवनवीन भरतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।